फसलें हंसी की, फसलें खुशी की भी अपनी। पुस्तकाचा पहिला अध्याय वचन 3 पासून पुढे. मी वाचतो, आपण सर्वजण लक्ष देऊया. रूथचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय वचन 2-3 मी वाचतो, लक्ष द्या. त्या पुरुषांचे नाव अलीमलेक व त्याच्या स्त्रीचे नाव नामी, याच्या 2 पुत्रांची नावे महलोन व किल्योन अशी होती. ते एफ्राती म्हणजे बेतेलहेम यहुदा येथील रहिवासी होते. ते मवाद देशात जाऊन राहिले. पुढे नामीचा पती अलीमलेक हा वारला व नामी व त्याचे 2 पुत्र मागे राहिले. त्या दोघांनी मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूथ. ते तेथे सुमारे 10 वर्ष राहिले. हालेलुया. आता जर तुम्ही हिस्ट्री काढली ना, मोआब हा काही चांगली जागा नव्हती, चांगलं ठिकाण पण नव्हतं. आणि पहिली ती कुठे राहत होती? बेतेलहेम. हालेलुया. कुठे राहत होती? बेतेलहेम. आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडल्यामुळे ती बेतेलहेम कुठे गेली? मोआबात. मोआबात ज्या ठिकाणी ज्यावेळेस गेली, बायबल सांगते ज्या क्षणी ती गेली, पहिलेच वर्ष झाले की नवरा वारल्यानंतर तिने काय केलं माहिती का? तिच्या 2 मुलांचं लग्न लावून दिलं. एकीचं नाव होतं अर्पा, दुसरीचं नाव रूथ. बायबल सांगतं की काही वर्ष नाही झाली की तिची 2 मुलं पण वारले. हे का होतं माहिती का? ज्यावेळेस आपण आपलं ठिकाण सोडून देतो. हालेलुया. बेतेलहेम ठिकाण आशीर्वादाच होतं. दुष्काळ जरी आला असता तरी परमेश्वर तुला पुरवठा केलाच असता. परमेश्वर तुला तिथं अन्न दिलंच असतं. परंतु आपण काय पाहतो? परिस्थिती. आपण काय पाहतो? प्रॉब्लेम. आपण काय पाहतो? समस्या. आणि ज्यावेळेस आपण या गोष्टीकडे बघतो त्यावेळेस आपण परमेश्वराचा जो विश्वास आहे ना, तो कुठेतरी डळमळायला चालू होतो. आणि आपण ते ठिकाण सोडून अशा ठिकाणी जातो त्या ठिकाणी काहीच आशा नाहीये. आणि ज्या ठिकाणी आशाच नाहीये त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण जातो त्या ठिकाणी सगळं काही संपून जातो. हालेलुया. बायबल सांगते की ज्या वेळेस रूथ आणि नामी पुन्हा त्यांच्या देशामध्ये गेले, ते पुन्हा आशीर्वादित झाले. हालेलुया. म्हणजे काय माहिती का? काय आशीर्वाद फक्त बापाच्याच घरात भेटतात, दुसरीकडे कुठं भेटत? हालेलुया. आशीर्वादाला तुम्ही सगळीकडे हुडकाल, पण तुम्हाला ते कुठं भेटणार नाही. भेटणार तर तुम्हाला परमेश्वराच्या घरातच. हालेलुया. बायबल सांगतं की आशीर्वाद आपण जे जिकडे तिकडे हुडकत आहोत, धावत आहोत प्रत्येक गोष्टीच्या मागं, परंतु तुम्हाला जे खरे आशीर्वाद जे मिळणार असतील ते परमेश्वराच्या वचनात आहेत आणि त्याच्या मंदिरात आहेत. हालेलुया. कारण की बायबल सांगतं की तरुण सिंहालाही वाण पडते, त्याची उपासमार होते, परंतु परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण पडत नाही. हालेलुया. एक वेळेस तरुण सिंह भुकेला राहील, परंतु प्रभूचं सांगतं जे त्याचं भय धरतात, जे त्याचं भय धरतात, जे त्याच्या भयामध्ये राहतात, जे त्याच्या भीतीमध्ये राहतात, जे परमेश्वराचं भय मनापासून बाळगतात, प्रभूचं म्हणते की त्यांना कधीच कोणत्या गोष्टीची वाण पडणार नाही. हालेलुया. उदळ्या पुत्र जोपर्यंत बापाच्या घरामध्ये होता, नाही का, सगळं काही चांगलंय, सगळं काही आशीर्वादित आहे. कुठून डोक्यामध्ये खूळ आलं, म्हणला बापाला की माझ्या प्रॉपर्टीचा हिस्सा मला द्या, नाही का. बाप पण प्रेम करतो ना, ठीक आहे चल, मुलाचा हट्ट आहे, चल जाऊ दे, चल. घराची विभागणी केली, मोठ्याला त्याचा हिस्सा दिला, बारक्याला त्याचा हिस्सा दिला. बारक्याने लगेच आपली बॅग पॅक केली, कपडे बिपडे घेतले, बाईक तयार होता. जसे मला पैसे भेटतील तसं इथून निघून जाणार. सगळं केलं त्यांनी. बायबल सांगतं की मुलगा बापाला सोडून निघून गेला. काही दिवस चांगले वाटतील, काही दिवस चांगले जातील, पण कारण की माहिती का आजच्या जगामध्ये मैत्री फक्त पैशासाठीच असते.
जोपर्यंत तुमच्याकडे पैसा तोपर्यंत लोक तुम्हाला चिटकतील. ज्या दिवशी पैसा संपल माणूस विसरत नाही. हालेलुया. आजच्या किंमत जगामध्ये कशाला किंमत आहे? मुलगा ज्यावेळेस गेला ना त्याकडे बॅग भरून पैसे होते, मग मित्र आले त्याला चिटकायला, नाही का, सगळे आले. बाबा सांगते की त्यांनी त्याचे होते नव्हते तेवढे सगळे पैसे खर्चून टाकले. शेवटी आसाला खायला अन्न नाहीये. कुठं गेले ते मित्र जे तुझ्या सोबत होते? गेले सगळे सोडून. आज बाबा सांगते की डुकर पाळण्याची वेळ आली त्याच्यावर, डुकर सांभाळण्याची. डुकर सांभाळत असताना एक दिवशी एवढी भूक लागली, डुकर जे शेंगा खातात ते खाऊन तरी आपण आपलं पोट भरावं अशी त्याची इच्छा झाली. ही इच्छा होतच असताना कुठंतरी मनामध्ये जागा असते, नाही का, सत्संग बुद्धी आपली, त्याला जाग आली, अरे माझ्या बापाच्या घरामध्ये जे नोकर आहेत ना ते देखील याच्यापेक्षा चांगलं अन्न खातात, तर मी काय करील, माझ्या बापाच्या घरी जाईल. हालेलुया. कुठे जायला लागतंय? सरते शेवटी प्रत्येकाला आपल्या बापाच्याच घरी जावं लागतंय. हालेलुया. तुम्ही कितीही भटका या जगामध्ये, कुठेही भटका, तुम्हाला आनंद मिळेल तो क्षणाचा असेल, सुख मिळेल ते क्षणाचा असेल, परंतु खरा आनंद जो असेल तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्येच आहे, परमेश्वराच्या सानिध्यामध्येच आहे. त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठंच भेटत नाही. हालेलुया. बापाने काय केलं माहिती का? ज्यावेळेस तो आला का, तू गेलता ना तुझ्या मर्जीने सोडून, निघून जा परत. आता कशाला आला? पैसा संपला म्हणून. बाबा सांगते की बापाने दुरून पाहताच मुलाला जाऊन मिठी मारली. हालेलुया. बापाने मुलाला पाहताच जाऊन मिठी मारली, त्याच्या गळ्यात पडला, रडला, त्याचे चुंबन घेतले. बाबा सांगते की ज्यावेळेस तो भेटल्यानंतर पहिल्यांदा म्हणलं की याचे वस्त्र काढायला नवीन वस्त्र टाक, याच्या हातामध्ये अंगठी टाका, याच्या पायामध्ये जोडे टाका, याच्या डोक्यावर तेलाचा अभंग करा. का? माझा मुलगा जो हरवला होता तो सापडला आहे. हालेलुया. तो मुलगा म्हणत होता बापाला की बापा, मी तुझ्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केले, मला क्षमा कर. बापाचं लक्ष आहे का त्याकडे? बापाचं लक्ष कशाकडे? माझा मुलगा माझ्या घरी परत आला, यात बापाला आनंद आहे. हालेलुया. प्रियानो, मला आज एकच सांगायचंय की तुम्ही कुठेही असा, कसेही असा, जो आनंद, ते सुख परमेश्वराच्या घरामध्ये तुम्हाला मिळणार आहे, ते दुसरीकडे कुठंच मिळणार नाही. हालेलुया. जोपर्यंत बापाच्या घरामध्ये आहे, बाप मारल, सहन करा. बाप फटके मारल, सहन करा. बाबाच्या सांगते की जर आपला बाप मुलाला जर फटके मारत नसेल तर तू त्याच्यावर प्रेमच करत नाही. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतात, जो बाप आपल्या मुलाला शिक्षा करत नाही तो बापच नाहीये. कारण की जो बाप आपल्या मुलाला प्रेम करतो त्याला तो फटके मारतो. हालेलुया. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते की तो मुलगा बापाच्या घरी ज्यावेळेस येतो पुन्हा पहिल्यासारखंच. हालेलुया. म्हणजे काय? तो मुलाने अनुभव घेतला, जगात गेला, जगातल्या गोष्टी बघितल्या, सरते शेवटी बघितली, अरे आता कुठंच थारा नाही, तर चला बापाच्या घरी. हालेलुया. आज मला याच्यातून तुम्हाला एकच सांगायचंय की जोपर्यंत तुम्ही परमेश्वराला धरून आहात, नाही का, वचनामध्ये माझा बाप माळी आहे आणि मी कोण आहे? मी वेल आहे, नाही का? कोण आहे मी? जो माझ्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, जो माझ्यामध्ये राहत नाही तो फळ देऊ शकत. कारण जसा फाटा वेल्यात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, तसं तुम्ही माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. हालेलुया. जोपर्यंत तुमची फांदी झाडाला चिटकलेली आहे, जोपर्यंत तुमची फांदी झाडाला म्हणतो ना बांधलेली आहे, तोपर्यंत ते झाड फलद्रूप होणार. हालेलुया. त्या फांदीला फळ येणार, त्याला पाला येणार. परंतु ज्या क्षणी ती फांदी त्या झाडापासून वेगळी केली जाते, संपलं त्याचं.
तिथून तोडली जाते ना, तिथून त्याची सुकायची सुरुवात चालू होती प्रियांना. हालेलुया. जिथून ती फांदी तोडली जाते तिथून त्याची सुकायची सुरुवात चालू होते. तुम्ही एक दिवस बघाल ना तर हळूहळू कोरडी होती, दुसरा दिवस बघाल हळूहळू कोरडी होते. आठवड्याभरामध्ये तुम्ही जेव्हा चित्र बघायला जाल की त्याची पाणी गळून गेलेले असतील. आता फक्त काय राहिले, काय राहिले बोलो. हा, मला वाटतं झाडच बघितले नाही आपल्या लोकांनी. तुम्ही आपण कुठल्या वेगळ्या देशात राहतो का जिथं झाडच नाहीत? सुकते की नाही फांदी? का बरं? मूळ नाही का? मी तुम्हाला सांगतो ना, झाड तुम्ही कट केलं तरी चालेल, मूळ जर जमिनीत असेल ना ते पुन्हा उगवत. हालेलुया. झाड तुम्ही उघडून किती छाटून टाका, तो मूळ अजून जिवंत आहे. त्या मुळामध्ये अजून जीवन आहे, त्याच्यामध्ये पुन्हा बाहेर येण्याची ताकद आहे. त्याला थोडासा पाण्याचा गंध लागला ना लगेच ती फुटायला चालू होतं. हालेलुया. ती ताकद आहे. परंतु फांदी जर वेगळी झाली तिला ऑप्शन नाही. तसली फांदी गोळा करून अग्नीत टाकलं जातं आणि शेवटी त्याची राख होते. हालेलुया. प्रभूशी जुडलेले असलं, प्रभूशी आपण कनेक्ट असू तर ती फांदी निश्चित फळ देणार. हालेलुया. तुम्हाला मी हे बी सांगतो, काही झाडं अशी असतात की ज्यांना महिन्याला फळ येतात, काही झाडे असे असतात ज्यांना वर्षाला फळ येतात, काही झाडे असे असतात त्यांना 3 वर्षानंतर फळ येतात, काही झाडे असे पण आहेत जे 5 वर्षानंतर पण फळ देतात. हालेलुया. म्हणून काय काय फांदीला लगेच फळ लागतं. म्हणून असं म्हणायचं नाही माझी फांदी फळ देऊ शकत, तुझं नाही का लेट आहे पण ग्रेट आहे. हालेलुया. उशिरा येईल परंतु चांगलं ते येईल. आपण त्याची वाट पाहिली पाहिजे. हालेलुया. आज जोपर्यंत तुम्ही परमेश्वराशी जोडलेले आहात, कनेक्ट आहात, तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित आहात. हालेलुया. तुम्ही आहात हे तुमच्यावर शिक्का मारलाय. हालेलुया. आणि कुणी येऊन तुम्हाला शाप द्यायचा जरी प्रयत्न केला ना तरी तो लागणार नाही. कुणी किती तुमच्यावर लिंबू उतरून टाकले, तुमच्यावर हे करून टाकलं, तुमच्या ते करून टाकलं, बांधणार नाही. प्रभू म्हणते की माझ्या इस्रायलावर मंत्र तंत्र चालत नाही. हालेलुया. का चालत नाही? तुझं रक्षण करता इस्रायलचा परमेश्वर आहे, तुझा सहाय्य करता इस्रायलचा परमेश्वर आहे. हालेलुया. प्रभू स्तुती असो. आजच्या वचनाकडे आपण जाऊया. दुसरे कोरिन्थीचा 5वा अध्याय वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. काढले सगळ्यांनी. मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा. नाही काढले सगळ्यांनी. सिस्टर ज्योती वाचा. आमेन. वचनामध्ये लिहिलेलं आहे, म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले आहे, पाहते जुने ते पाहते. आपण झालो कोण नवीन? आंटी ने हो गए क्या आपण? हालेलुया. प्रभू तुझे सांगते की जुने ते होऊन गेले आहे, पाहते नवे झाले आहे. कारण जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले आहे. जर मी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर मी नवीन उत्पत्ती आहे.
नवीन सृष्टी आहे, नाही का? इंग्लिश मध्ये न्यू क्रिएशन म्हणलेलं आहे. आपण कोणती सृष्टी आहे? नवीन. आपण मध्ये जुनं पाहिजे का? एखादा तुम्ही नवीन टीव्ही घ्या, त्या टीव्हीला जुना पाठ लावा, हा जळून जाईल, नाही का? हालेलुया. मी आज काय सांगतो निश्चित द्या, जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले आहे, पाहते. बाबा तुझं सांगते की कोणी नवीन कापडाचा तुकडा जुन्या कापडाला लावत नाही. का लावत नाही? हा बाबा सांगते की नवीन द्राक्षरस जुन्या बुधल्यात टाकला जात, त्यासाठी बोला ना मोठे, नवीन पाहिजे. नवा द्राक्षरस ज्यावेळेस तुम्ही जुन्या बुधल्यात टाकाल काय होईल माहिती का? हा माहिती एकदा बोला ना मोठ्याने. मी तुम्हाला कळत नाही तर कुणी बॉडीगार्ड बसलेत का बाहेर? तुम्ही मोठ्याने बोलले की तुम्हाला मारणार म्हणून. हा नवीन द्राक्षरस हा नवीन बुधल्यातच ओतला जातो. हालेलुया. नवीन कापड नवीनच असतं, जुन्या ठिकाणी लावलं जात नाही, कारण की ते पूर्ण अचित्र विचित्र दिसल. आज प्रिय मला तुम्हाला एकच सांगायचंय, प्रभूचं सांगते की तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन गेलेले आहात, तुम्ही नवीन बनलेले आहात. जुने ते होऊन गेले आहे, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. हे जुनच जे शरीर होतं, प्रभूमध्ये येण्याच्या अगोदर तुमचा जो स्वभाव होता, जी तुमची वृत्ती होती, तुमचं जे वागणं होतं, ते ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस तुम्ही आलात ते बदललंय का? हालेलुया. मी माझा जो जुना स्वभाव आहे तो बदललाय का? जर मी ख्रिस्ताची ठाई आहे तर वचन सांगते की मी नवीन उत्पत्ती आहे. आणि जर मी नवीन उत्पत्ती आहे तर माझ्यामध्ये जुना आहे का? आता तुम्हीच मला सांगितलं की जर नवीन टीव्ही मध्ये जर जुना पार्ट बसवला तर ते जळून जाईल. माझ्यामध्ये सांगा की आज तुम्ही नवीन उत्पत्ती आहात, पण अजून पण जुन्या गोष्टी त्याच आहेत. त्याच्याने काय होतं माहिती का? हा बोला वाटेल काय होतं? काय होतं बोला ना पटापटा. हा नवीन फ्लॅट घेतलाय तुम्ही, आता उदाहरण सोप्या भाषेत सांगतो. नवीन फ्लॅट घेतलाय, 3 BHK फ्लॅट आहे, सगळं एअर कंडिशन आहे, सगळं भारी आहे, आणि त्यामुळे तुम्ही सेकंड हँड फर्निचर नेऊन लावलं, कसं दिसेल ते? हा कसं दिसेल? एकदम छान. आलेले पाहुणे म्हणतील खूपच छान. आलेले पाहुणे काय म्हणतील? खूपच छान दिसते. हो, कुठून घेतलंय फर्निचर? आम्हाला मी घ्यायचंय, नाही का? काय म्हणतील? आम्हाला मी घ्यायचंय. कुठून घेतलं तुम्ही? मग तुम्ही सांगा ना, मी इकडनं घेतलं तर येईल का असं कोणी करल का बरं? नवीन घरामध्ये जुन्या गोष्टी शोभत नाही. हालेलुया. समजून घ्या, नवीन घरामध्ये जुन्या गोष्टी सोबत नाही आणि ते चालत पण नाही. एक दिवस तुम्ही पाहाल, 2 दिवस पाहाल, तिसऱ्या दिवशी तुम्ही स्वतः उचलून बाहेर फेकून द्या. का फेकून द्याल? कारण जे येईल ते म्हणून. प्रॉब्लेम काय होईल माहिती का तुम्हाला? लोक बघून जातील, तुम्हाला काय म्हणणार नाही, बाहेर गेल्यानंतर चर्चा करतील. अरे यार, घर तेवढं भारी घेतलंय, फर्निचर काय बरोबर घेतलं नाही. घर तर एकदम मस्त आहे, पण फर्निचर तर लय जुने घेतलंय. एवढ्या घराला पैसे होते, फर्निचर साठी पैसे नव्हते का?
लोक आपलं हसू उडवत होते. हालेलुया. कारण की जुन्या गोष्टी नवीन ठिकाणी सूट होत, नवीन ठिकाणी सगळं नवीन पाहिजे. हालेलुया. कारण की जुन्यामुळे प्रॉब्लेम होतो बरं का. या जुन्या गोष्टी ज्या असतात ते खूप प्रॉब्लेम करतात. कधी कधी चालता चालता बंद पडतील, कधी कधी नाही का सगळं चालले नाही का. कधी कधी आपलं जे म्हणजे आपली जी मेंटॅलिटी नाही का, आपण म्हणतो आता हे सगळं घर आहे, वायरिंग आपली चांगली आहे, जुन्या काळी केलेली आपण वायरिंग सगळ्या चांगली आहेत. आता तू नवीन काम करतोय, तू तुला नवीन वायरिंग टाकली पाहिजे. तर तू का म्हणतो अरे चला हे चालतंय, हीच वायर मध्ये कुठेतरी शॉर्ट झाली तर हा काय होईल. मी तुम्हाला काय सांगायचं माहिती का, तुमच्या डोक्यात बसावं, ते समजावं तुम्हाला. आता सगळं चांगलं दिसते, आपल्या इथं झालं तसा प्रॉब्लेम. आम्ही नीट केला येऊन माहिती का. कारण की नवीन गोष्टीच्या ठिकाणी नवीनच पाहिजे. हालेलुया. जुनं चालत. कारण वचनामध्ये लिहिले की मी ख्रिस्ताच्या ठायी आहे तर मी नवीन उत्पत्ती आहे. आता समजून घ्या नवीन उत्पत्ती म्हणजे काय. मी ज्यावेळेस नवीन उत्पत्ती झालो त्यावेळेस माझा जो जुना स्वभाव होता तो निघून गेलेला आहे. पहिलं मी भरपूर दारू प्यायचो, परंतु आता मी ते पीत नाही. हे काय आहे. पहिलं मी तंबाखू भरपूर खायची, परंतु आता खात नाही. हे काय आहे. पहिलं मी भरपूर गोष्टी केल्या, म्हणून आता मी ते हा काय चेंज आहे, बदल झालाय माझ्यामध्ये. का मी ख्रिस्ताची ठायी नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस नवीन उत्पत्ती बनवली जाते त्यामुळे जुन्या गोष्टी ठेवल्या जात. हालेलुया. कारण की जुन्या गोष्टी जर ठेवल्या त्याच गोष्टी हळूहळू वाढून तुमचं जीवन खराब करू शकतात. हालेलुया. पूर्वी मला खूप राग यायचा, आता येत नाही. काय येत नाही. परमेश्वराचं प्रेम माझ्यामध्ये आलं. हालेलुया. त्याची करुणा माझ्यामध्ये आलेली आहे. माझा स्वभाव काय झालेला आहे, बदललाय. पहिलं मी कसं होतो नाही का. कधी कधी आपण म्हणतो ना ए आता असं झालंय. मी पहिला जर असलं असतं ना त्याला दाखवलंच असतं. पहिला मी लय खतरनाक होतो नाही का. आपण बोलतो कधी कधी पहिलं माझ्यासारखं कोणी नव्हतं. आपण ज्याला म्हणून त्याला धरून हाण्यात सुटायचो नाही का. असं आता प्रभू मध्ये स्वभाव चेंज झाला आपला, पण नाही बदलला तो. का ज्या क्षणी तुझ्या मुखातून शब्द निघाले ना मी पहिला असा होतो, म्हणजे जुना स्वभाव अजून आहे. हालेलुया. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघाले, पण तिथला स्वभाव काय त्यांनी सोडला नाही. हालेलुया. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर निघाले. कुठे चालले होते. कुठे चालले होते. बोला ना मोठ्याने. दुबईला. कुठे चालले होते. चाललोय कुठं, कानान देशामध्ये. लक्ष कुठे चाललंय तर पुढेच आहे, पण अजून मागच बघत ते. प्रॉब्लेम काय झाला माहिती का. एक दिवशी मोशेला म्हणले की मोशे आम्हाला खूप भूक लागली, आम्हाला मिसर मध्ये मासे फुकट भेटत होते, आम्हाला मटण भेटत होतं, काकडे खरबुजे, आम्हाला तिथली आठवण येते. इथं तू अरण्यात घेऊन आला, इथं आम्हाला काहीच भेटत ना खायला. आम्हाला तिथलं आठवण येते अजून. आम्हाला तिथं मासे भेटायचे. अरे पण इथं तुला परमेश्वर स्वर्गातून मान्ना खाऊ घालतोय. परमेश्वर तुला स्वर्गातून अन्न खाऊ घालतोय, त्याला तुझी आठवण नाही, त्याला तुझी काळजी नाही. नाही आम्हाला मिसरच पाहिजे. हालेलुया.
आम्हाला मिसरातलंच पाहिजे. आम्हाला ते मासे आठवतात, आम्हाला ते काकडे आठवती, आम्हाला ते खरबूज आठवतं, नाही का, आम्हाला ते कलिंगड आठवतं, आम्हाला तिथलंच आवडतं सगळं, नाही का? अरे पण परमेश्वर तुला इथून स्वर्गातून मानणं देतोय खायला, आकाश उघडून तुला खायला देतोय, त्याच्याकडे तुझं लक्ष नाही. आम्हाला मासे खायचे, आम्हाला आता मटण खायचंय, नाही का? स्वभाव नाही बदलला. हालेलुया. स्वभाव नाही ना बदलला प्रियांनो, शेवटी नाश ठेवलेला आहे. त्यांचा स्वभाव नाही चेंज झाला. मोशेपाशी कुरकुर केलं की बाबा मोशे आता लय झालं, ते मानणार रोज ती गोड पोळी खायची, आम्हाला कटाळा आहे, आता आम्हाला तिखट पाहिजे, आम्हाला मटणच पाहिजे, तू काही कर. मोशेला प्रश्न पडला, आरण्यात कुठून आणू मटण चिकन, नाही का? मोशे गेला परमेश्वरापाशी, परमेश्वरा म्हणलं की प्रभू हे बघ लोक काय करतात ते. परमेश्वर म्हणाला मोशेला की हे तुझ्या पुढे नाही रडत, ते माझ्या पुढे रडगाणं खाते, मी ते बघून घे, तू जा. परमेश्वर म्हणला मी त्यांना मटण खाऊ घालीन, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, महिनाभर त्यांना किळस येईल. शेवटी ज्यावेळेस स्वतःहून तोंडाने म्हणतील की आता पाच झालं, तिथून पुढे मी थांबणार. बायबल सांगते की परमेश्वराने त्यांना महिनाभर मांस खाऊ घातली. हालेलुया. परत आठवण कुठली आहे? मिसळ सोडायचा नाही आम्हाला. हालेलुया. चाललोय आम्ही कणानाकडं, परंतु आमचं लक्ष जे आहे ते नाही का. अरे पहिलं आपल्याकडे भरपूर काय होतं रे, आता काय झालं? प्रेम जुना स्वभाव जोपर्यंत जात नाही ना. आणि म्हणून बायबल सांगते की परमेश्वराने इस्रायल लोकांना मिस्र देशामध्ये 40 वर्ष फिरवलं. हालेलुया. एक तर स्वभाव बदला, नाही तर फिरत बसा. मग 40 वर्ष एकाच ठिकाणी जायचं, फक्त कालावधी फक्त 40 दिवसाचा होता. परमेश्वराने त्याच ठिकाणी त्यांना 40 वर्ष गोल 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 फिरवलं. सकाळी इथून निघायचे, रात्री परत तिथंच एंड व्हायचा त्यांचा. का? स्वभाव नाही बदलला तो अजून. अरे मी ज्या देशामध्ये तिथं घेऊन चाललो, तिथं दुधाचे मधाचे प्रवाह वाहतात, तिथं आशीर्वादित भूमी आहे, आणि त्या आशीर्वादित भूमीमध्ये मला ही असली कीड घेऊन जायची. बायबल सांगते की शेवटी परमेश्वराने तसंच केलं. ज्या लोकांनी कुरकुर केलं ना, परमेश्वर मोशेला काय म्हणला माहिती का? एक वेळेस मोशे, मी या संपूर्ण इस्रायलला इथंच मारून टाकतो. हालेलुया. काय म्हणला परमेश्वर मोशेला? कारण की परमेश्वर तर खूप रागावला होता. कारण की अरे लोकांना खायला दिलं तरी ओरडतात, नाही दिलं तरी ओरडतात. पहिलं खायचं नाही, खायला नव्हतं म्हणून ओरडत होते, आता खायला दिलंय, पाणी नाही म्हणून ओरडतात. नुसतं हाडावडा चालू आहे. परमेश्वर मोशेला म्हणला की मी या संपूर्ण इस्रायल लोकांना इथंच मारून टाकतो आणि तुझंच एक मोठं राष्ट्र निर्माण करतो. आणि परमेश्वर करू शकतो. हालेलुया. परमेश्वर मोशेला काय म्हणलं? मी इथंच सगळ्या लोकांना मारून टाकतो, मी तुझंच एक मोठं राष्ट्र निर्माण करतो. हे ज्यावेळेस परमेश्वर मोशेला म्हणाला, त्यास मोशे म्हणाला की प्रभू, या संपूर्ण इस्रायल लोकांना फक्त तू काही इथपर्यंत कशासाठी घेऊन आलास? फक्त मारायला? लोक काय म्हणतील? बघा त्यांच्या परमेश्वराने काय केलं. तेवढ्याशा एका शब्दाने परमेश्वराने आपला राग क्षमता घेतला. हालेलुया. पण कुरकुर काय सोडली नाही. इस्रायल लोक विसरले प्रियांनो की 40 वर्ष तुम्ही चालला, पण तुमचे पाय सुजले नाही, तुमच्या पायाच्या चपला झिजल्या नाहीत, तुमच्या अंगावरचे वस्त्र जीर्ण झाले नाहीत. जे तुम्ही मिस्रातून निघाले होते, जे कपडा तुमच्या अंगावर होता, तो आज पण तशाच्या तसाच आहे. तुमच्या पायातली चप्पल जी तुम्ही त्यावेळेस घातली होती, तुमची पायाची चप्पल पण आज तशीच आहे. तुम्ही विचार करायला पाहिजे होता की तो परमेश्वर तुम्हाला किती चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. हालेलुया. बायबल मला सांगा, मिस्रातून ज्यावेळेस निघाले असतील त्यावेळेस त्यांची चप्पलाची साईज काहींची बारीक असेल, काहींची मोठी असेल, काहींची मिडियम असेल. जसं जसं मोठं होत गेले तसं तसं चप्पलाची साईज पण वाढत गेली. हालेलुया. जसे आता मूल लहान असेल तर लहान पायात त्याची चप्पल असेल,
मग जसं जसं मोठे होत गेले तसे तसे चपला पण मोठ्या होत गेल्या. 40 वर्ष तू एका ठिकाणी फिरतोय, तुझे पाय सुजले नाहीत रे यार. हा, आज दिवसातून तू फक्त येत ना, पुण्यामध्ये चालत जरी गेला तर तुझे पाय संध्याकाळी दुखायला लागतात. किती वर्ष चालला? 40 वर्ष चाललाय. ते पाय सुजले नाही. तू कधी म्हणला नाही माझे पाय दुखतात, माझे पाय दाबून द्या. आणि जो परमेश्वर तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तो परमेश्वरासाठी त्यासाठी काय करणार नाही? हालेलुया. माणसं विसरून जातात प्रेम. विसरू नको. परमेश्वराने जे तुझ्यासाठी केलेले उपकार ते कधी विसरू नको. ते आठव. आणि ज्यावेळेस तुझ्याकडे अशी बिकट परिस्थिती येते ना, ते कठीण दिवस आठव, जे त्रासलेले दिवस आठव की त्यावेळेस परमेश्वराने त्याला मदत केली होती. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला त्या केलेले उपकार आठवायला लागला ना, तर परमेश्वर तुम्हाला त्या परिस्थितीमधून पण बाहेर काढेल. हालेलुया. त्या परिस्थितीमध्ये पण तुम्हाला परमेश्वर बाहेर काढेल. तुम्ही आठवा त्या गोष्टी की प्रभू, ही एक समय होता की प्रभू माझ्याकडे घरात खायला अन्न नव्हतं, पण आज माझ्या घरामध्ये खायला अन्न आहे. आज एक दिवस होता की प्रभू मला घालण्यासाठी कपडे नव्हते, परंतु आज तुम्हाला चांगले कपडे दिलेले आहेस. माझे दिवस बदललेत प्रभू. हालेलुया. आणि केवळ तुझ्यामुळे बदललेले आहेत, हे माणसाने विसरू नये. मी काय होतो, मी कसा होतो प्रभू, माझ्यासारखं कुणीच नव्हतं प्रभू, पण तू मला बदललंस, तू मला घडवलंस, तू मला बनवलंस. हे विसरू नका. कारण परमेश्वराच्या योजना खूप मोठ्या आहेत त्याच्या लेकरांसाठी. आज माणूस काय करतो? विसरून जातो. बाबा सांगतो की हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. पुढे लिहिलेले, हे माझ्या सर्व अंतर्यामा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेश्वराचा धन्यवाद करा. आज आपण नवीन उत्पत्ती आहोत, आपण धन्यवाद केलं पाहिजे परमेश्वराला. हालेलुया. नवीन उत्पत्ती म्हणजे काय माहिती का? जुनं तुमचं जे शरीर आहे, ज्यावेळेस ते जुनं शरीर येण्याच्या अगोदर रोगी होतं, आजारी होतं, यामध्ये शुगर होता, याच्यामध्ये बीपी होता, याच्यामध्ये त्रास होता, परंतु ज्या क्षणी मी नवीन सृष्टी झालो, या नवीन सृष्टीमध्ये कुठला आजार नाहीये, या नवीन सृष्टीमध्ये कुठला विकार नाहीये, या नवीन सृष्टीमध्ये कुठला आजार पण येऊ शकत नाही, कारण की मी आता ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त माझ्यामध्ये. हालेलुया. ज्याशिवाय तुम्हाला समजेल की मी नवीन सृष्टी आहे. नवीन सृष्टी म्हणजे काय? जी नवीन बनवलेली आहे. हालेलुया. जी नवीन बनवलेली, त्यामध्ये सर्व काय कसं आहे? नवीन आहे. हालेलुया. एक वचन वाचूया, आपल्याला अजून स्पष्ट समजेल. 1 पेत्राचा 1 अध्याय वचन 23. कारण तुम्ही सगळ्यांनी काढा एक मिनिट. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जीवन व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. हालेलुया. काय लिहिलंय? कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्मले. काय केलेले? जन्म पावलेले आहात. तुम्ही आता नाशवंत बीजापासून नाही, तर अविनाशी, सर्व काळ जिवंत टिकणाऱ्या अशा बीजापासून तुमचा जन्म झालेला आहे. आणि ते बीज म्हणजे काय माहितीये? काय लिहिलं? वाचा पुन्हा. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे, तर अविनाशी बीजापासून, म्हणजे देवाच्या जिवंत व सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. हालेलुया. नीट लक्ष द्या. काय लिहिलेलं आहे? कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे,
तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत आणि सर्व काळ टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे, कशाच्या द्वारे काय केलेले आहात? जन्म पावलेले आहात. प्रियांनो, विचार करा तुम्ही आता कसे आहात? माझा जन्म कशाने झालाय? ज्यावेळेस माझा आई वडिलांपासून जन्म झाला ते नाशवंत बीज होत, समजून घ्या. परंतु ज्यावेळेस मी प्रभूमध्ये आलो, मी येशूला स्वीकारलं, त्या दिवशी माझा जन्म झाला. तो कशापासून झाला? अविनाशी बीजापासून. आणि ते बीज म्हणजे देवाचं सर्व काळ टिकणारं वचन. हालेलुया. हे काय आहे? सर्व काळ टिकणारं वचन. कारण वचनामध्ये आकाश टळून जाईल, पृथ्वी निघून जाईल, परंतु माझं वचन हे कधी नाहीसं होणार नाही. त्या वचनाच्या द्वारे तुम्ही जन्म पावलेले आहात. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये आजार आहे, त्रास आहे. का आहे माहिती का? अजून आपल्याला हे सत्य माहित नाही. हालेलुया. हे आपल्याला सत्य अजून माहित, कारण माझा जन्म आता नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून झालेला आहे. हालेलुया. ज्या दिवशी तुम्हाला हे सत्य समजेल, तुमचे डोळे उघडतील, त्या दिवशीपासून वचनाच्या द्वारे तुम्ही जन्मलेले असाल. हालेलुया. म्हणून बायबल सांगते की इसाकाला वचनाची संतती म्हटलेली. कशाची? वचनाची. आणि इस्माईलाला नाशवंत बीज. कारण की इसाकाच्या जन्माविषयी परमेश्वराने वचन दिलं होतं की अब्रामाला तुला मुलगा होईल आणि त्याचं नाव तू इसाक ठेव. आणि नंतर परमेश्वराने साऱ्याला वचन दिलं, पुढच्या वसंत ऋतूत ज्यावेळेस आम्ही येऊ त्यावेळेस साऱ्याला मुलगा झालेला असेल. हे काय दिलेलं परमेश्वरांनी? परंतु साराने काय केलं? अब्रामाचं लग्न लावून दिलं आणि त्याच्यापासून एक मुलगा जन्माला आला, त्याचं नाव हे कशापासून जन्मलं? नाशवंत बीज. परंतु इसाक कसा जन्मला? परत दाखवलं तुम्हाला दोघांमध्ये. एक नाशवंत बीज आहे, एक अविनाशी बीज आहे. बाबाजी सांगते की सारा 90 वर्षाची होऊन गेली. स्त्रियांच्या रीतीप्रमाणे तिला आता पाणी येण्याचं बंद झालं होतं. अशा समयी तिची गर्भधारणाची जी सुकून गेलेली होती, पण अशा ठिकाणी जाऊन देवाच्या वचनाने तिला जन्म दिला. हालेलुया. देवाचं वचन तिच्या गर्भाशयामध्ये गेलं, ते बीज तिच्या गर्भाशयामध्ये गेलं. आणि ज्यावेळेस ते वचन त्या ठिकाणी गेलं, वचनामध्ये लिहिले की इसाक जन्माला आला. हालेलुया. सारा काय म्हणली ती? आता अब्रामाला मी 100 वर्षाचा, सारा 90 वर्षाची, आता आम्हाला मूल होईल काय? हालेलुया. माणसाला अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. आणि हे वचन फक्त वचन नाही, हे बीज आहे. काय आहे? ते विचार करा की ते वचनाचं बीज जेव्हा साऱ्याच्या उदरामध्ये गेलं आणि म्हणून वचनामध्ये इसाकाचा जन्म झाला. मरिया येशूची आई काय म्हणली? ज्यावेळेस देवदूत त्याला भेटायला आला त्यावेळेस देवदूत त्याला म्हणले की पहा, तू गर्भवती होशील, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. हे काय दिलं परमेश्वरांनी? वचन दिलं होतं. सारा काय मरिया काय म्हणली माहितीये? मूल कसं जन्माला येईल, मला तर पुरुष ठाऊक नाही. हालेलुया. वाचलं बायबल तुम्ही? फक्त मरियाचा साखरपुडा झाला होता, लग्न झालं आणि त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुला पुत्र होईल. म्हणजे पुरुष मला ठाऊक नाही. त्यावेळेस काय म्हणला? काढू लूकचं शुभ वर्तमान. वचन पहिला अध्याय वचन 26 पासून पुढे वाचूया.
महिन्यात देवाने गलिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गब्रिएल देवदूताला पाठवले. हा, 6व्या महिन्यात देवाने गलिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यात योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्त होती हा, आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे हात देऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्री, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर आहे. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असते याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये, तू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणेल आणि प्रभू देव त्याला त्याचं पूर्वज दावीद त्याचे राजासन देईल. बस. पहा, तू गरोदर राहशील, तुला पुत्र होईल, त्याचं नाव तू येशू ठेव. हे काय दिलेलं आहे? वचन. ते वचन तिच्या उदरात जाऊन त्या ठिकाणी ते बीज राहिलं आणि त्याच्याद्वारे येशूचा जन्म झाला. हालेलुया. सब कुछ संभव है. बायबल मध्ये म्हणून वचनाची उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन 15 मध्ये असं म्हटलेलं आहे, पहा, मी तुझी संतती आणि स्त्रीची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. स्त्रीची संतती म्हणजे एकच आलेला व्यक्ती, त्याचं नाव वचन आहे. हालेलुया. परमेश्वराचं वचन काय साधारण नाहीये. हालेलुया. त्याचा दर्जा खूप मोठा आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये की परमेश्वराने त्याच्या नावाहून जास्त त्याच्या वचनाची थोरी वाढवलेली आहे. हालेलुया. वचनामध्ये त्याचं वचन हे सर्व स्वर्गामध्ये सर्व काळ स्थिर आहे. ते कधी न ढळणारं त्याचं वचन आहे. आज तेच वचन परमेश्वरांनी तुम्हाला मला दिलेले. आज प्रभू जसं सांगतं की कुमारिका गर्भवती राहिली, त्याला पुत्र झाला. सेम जकराच्या बाबतीमध्ये पण झालं. अलिशेमा देखील गर्भवती राहिली. काय दिलं परमेश्वरांनी? वचन. हालेलुया. हे वचन आहे जे जाऊन कार्य करतं. ज्याला ते समजलं त्याला समजलं. हालेलुया. कारण की मी आता नवीन उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आहे, पहा ते नवे झाले. मी नवीन उत्पत्ती आहे. मी नवीन उत्पत्ती आहे. मी नवीन क्रिएशन आहे. माझ्यामध्ये आता सगळं नवीन आहे. हालेलुया. शरीर जरी ते सारखंच असलं परंतु माझा आत्मा जो आहे तो नवीन केला गेलेला आहे. हालेलुया. पहिला जो तुझा आत्मा कोमामध्ये होता ना, त्याला बाहेर काढले परमेश्वरांनी. ज्या आत्म्यामध्ये जे जीव नव्हतं, आत्म्यामध्ये त्राण नव्हते, परमेश्वराने त्या आत्म्यामध्ये तुझ्या जीवन टाकलेले आहे. आणि आज तो आत्मा जो मेला होता, परमेश्वर त्याला सजीव केले, त्याला जिवंत केले. कशाच्या द्वारे? त्याच्या वचनाच्या द्वारे. हालेलुया. आणि ज्यावेळेस आत्मा आणि वचन एक होतं त्यावेळेस देवाचं काम होतं. हालेलुया. ज्यावेळेस आत्मा आणि देवाचं वचन एक होतं त्यावेळेस देवाचं वचन कार्य करतं. हालेलुया. बाबाचं सांगतं की पृथ्वी आकार विरहित होती आणि जलनिधीच्या पृष्ठभागावर ज्याला देवाचा आत्मा तळपळत होता त्यावेळेस देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवाचा आत्मा त्या जलावर तळपळत होता पण तो कार्य करू शकला नाही. हालेलुया. कार्य करू शकत नव्हता तो, कारण तो वचनाची वाट बघत होता. कधी परमेश्वर वचन पाठवेल आणि मी कधी माझं काम करेल. देवाचा आत्मा देवाच्या वचनाशिवाय काम करत नाही. सत्य समजून घ्या. देवाच्या वचनाला जर काम करायचं असेल तर देवाचा आत्मा त्या ठिकाणी पहिला तळपत राहायला पाहिजे. हालेलुया. आज का देवाचं वचन कार्य करत नाही? कारण की आत्माच तळपळत नाही. आणि बाबा जो सांगते की आत्म्याला विजू देऊ नका. हालेलुया. आत्म्याला विजू देऊ नका, कारण की आत्मा संपलं. देवाचा आत्मा देवाच्या वचनाची वाट पाहतो आणि त्याच्याशिवाय तो कधीच काम करत नाही.
हालेलुया. देवाचा आत्मा तळपळत होता, पण तो काय करू शकत, हँडिकॅप म्हणतो ना आपण, काहीच करू शकत नाही जवळ देवाचा शब्द जात नाही. हालेलुया. तुमची परिस्थिती कशी असू दे, परंतु देवाचा आत्मा त्याच्यावर तळपळत राहायला पाहिजे. आणि ज्यावेळेस देवाचा आत्मा तळपळत राहतो आणि त्यावेळेस तुम्ही ते वचन बोलता, तर देवाचा आत्मा काम करायला चालू करतो. हालेलुया. आज परिस्थिती काय आहे, कशी सिच्युएशन आहे माझ्यासमोर, काय प्रॉब्लेम चाललेत मला माहित नाही, परंतु देवाचा आत्मा त्याच्यावर मंडरतोय. त्यावेळेस मी देवाचं वचन त्या ठिकाणी सोडतो, त्यावेळेस ते काम होतं. हालेलुया. कारण देवाचा आत्मा, देवाचं वचन हे दोन्ही एक आहे. त्याच्या आत्मा त्याच्या वचनाशिवाय काम करत नाही. हे सत्य आहे, ते कुणीच बदलू शकत नाही. हालेलुया. वचनामधले प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता, तो वाट पाहत होता. हालेलुया. ज्या क्षणी परमेश्वराने पहिला मुखातून शब्द परमेश्वराने काय काढला, पृथ्वी हो, प्रकाश हो. हालेलुया. आपला परमेश्वर प्रकाशाचा देव आहे, अंधाराचा नाही. पहिला शब्द त्याच्या मुखातून जर निघाला असेल तर परमेश्वर म्हणला प्रकाश हो, आणि बायबल सांगते की प्रकाश झाला. हालेलुया. माझ्या प्रभूने आज दिवस आहे, आणि जर तो आता म्हणला की रात्र आहे, तू बाहेर जाऊन ज्यावेळेस बघशील त्यावेळेस रात्रच असेल. हालेलुया. कारण त्याच्या शब्दामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, त्या शब्दामध्ये तेवढी ताकद आहे. आज आपल्याला बरेच दिवस दिसत असेल, पण ज्यावेळेस प्रभू म्हणतो की आता रात्र आहे, तर ती रात्रच आहे. हालेलुया. ज्यावेळेस तो म्हणतो ना आता रात्र आहे, तो म्हणतो दिवस आहे, तर तो दिवसच आहे. कारण की त्याचा शब्द ज्यावेळेस जातो त्याच्या प्रकारे होतोच. हालेलुया. तो जो बोलतो ना तो झाल्याशिवाय राहत नाही, कारण की त्याचा तो शब्द आहे. ज्यावेळेस तो म्हणतो ना हे आहे ते आहे, आणि वचनामध्ये म्हणून म्हटलेले जे अस्तित्वात नाही त्याला तो असल्यासारखी आज्ञा करतो. ज्यावेळेस तो म्हणतो ना प्रकाश हो, अस्तित्वात होता का प्रकाश, प्रभू बोलला प्रकाश हो, आणि शुष्क अस्थिच्या खोऱ्यामध्ये परमेश्वर हेच केलं नेऊन ठेवतो आणि म्हणतो की हे अस्थि काय सजीव होतील काय, हेच केलं म्हणतो प्रभू तुला ठाऊक. देवाचा आत्मा तळपळतो. हालेलुया. ज्यावेळेस देवाचा आत्मा तळपळायला चालू करतो आणि ज्यावेळेस हेच केल परमेश्वराचं वचन देतो, अस्थिला अस्थि लागून जातात. हालेलुया. मेलेल्या शरीरावर मांस येतं, मेलेले लोक उठून उभे राहतात का, देवाचं वचन त्या ठिकाणी काम करतं. आणि मी सांगतो की हे जीवन जे आता जगतोय ना आपण, त्यांना खूप नॉर्मल आहे, काहीच नाहीये. आपण कुठल्या स्तराला येत नाही आपलं आपण चेक करा. एक स्तर आहे परमेश्वराच्या राज्यामध्ये, पण परमेश्वराच्या राज्यामध्ये पण एक लेवल आहे. जशी आत्म्यांची एक लेवल आहे ना, तशी परमेश्वराची आत्मिकतेमध्ये पण एक लेवल आहे, एक दर्जा आहे. बाबा सांगतो की तुमचं लढणं हे रक्त आणि मांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्याबरोबर. पुढे लिहिलेले आकाशातील दुरात्म्यांबरोबर, त्याच्यानंतर त्या जगाचा अधिपती. एवढे लेवल आहे. पहिली सत्ता येते, मग अधिकार येतो, मग आकाशातील दुरात्मे येतात, त्याच्यानंतर जगाचा अधिपती. परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर पाठवतो ना, पहिला आता कुठे अडकत ते अधिपती. अधिपतीकडून सुटले की मग दुरात्मे, दुरात्मे सुटले की मग अधिकारी, अधिकारीकडून सुटले की मग सत्ता, सत्ताकडून सुटले की मग आपल्याकडे कधीतरी येतं. आपल्याला तेवढं बलवान बनलं पाहिजे. म्हणून प्रभूच्या म्हणले की प्रभूच्या सामर्थ्यामध्ये बलवान होत जा. बलवान. रोज जिमला जायचं असं नका करू. मी आध्यात्मिकतेविषयी बोलत आहे. हालेलुया. तुमचा ज्याचा आत्मा मजबूत त्याचं शरीर पण मजबूत. एक गोष्ट, ज्याचा आत्मा मजबूत
त्याचं शरीर पण मेलेलं जरी असलं ना, तुझी सगळी हाडे खिळखिळे जरी झालेली असली ना, तरी परमेश्वर तुला उठून परत बसवेल, कारण की तुझा आत्मा मजबूत आहे. अलिशाच्या शरीरामध्ये मेल्यानंतर पण पॉवर होती. हालेलुया. कारण अलिशाचा आत्मा विचार करा, तो जर त्याचा हाडाचा सापळा जर रस्त्यावर ठेवला असता तर काय झालं असतं? हे झालं, कुणी पण हात लावून गेला असतं. सामर्थ्य तेवढं. त्याचा आत्मा मजबूत, त्याचं शरीर पण मजबूत. त्या शरीरामध्ये कुठला आजार राहू शकत नाही, विकार राहू शकत नाही, कोणतंच नाही राहू शकत. म्हणून मी तुम्हाला प्रियांनो आज एकच सांगते, आत्म्याला ट्रेन करा. हालेलुया. तुमचा आत्मा अशा रीतीने तयार करा, त्याला असं प्रिपेअर करा, कोणताच घाव आणि कोणताच म्हणतो ना ते हल्ला तुमच्या सफल होणार नाही. माझा आत्मा असा रीतीने ट्रेन झाला पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस आत्मा ट्रेन होतो ना, शैतान किती उड्या मारू दे, काय होत नाही. डॉक्टर किती ओरडू दे, काय होत. डॉक्टर म्हणतो तू आता मरणार आहे, तू जा, तुझी काही गॅरंटी नाही, तू जा. हालेलुया. कारण जगात जो आहे त्यापेक्षा माझ्यात जो आहे तो सगळ्यात मोठा आहे. आत्म्याला ट्रेन करा, आत्म्याला मजबूत बनवा. ज्यावेळेस तुमचा आत्मा प्रबल होईल, आत्मा मजबूत होईल, शरीर हालायला लागतं. बरोबर, शरीराला मुवमेंट करा सांगायची गरजच पडत नाही, कारण तुमचा आत्माच तुम्हाला सुस्त बसू देत. कारण की आत्माला कधी शांत बसू शकत नाही. आत्मा हे कर, ते कर, ते कर, ते कर, कारण की आत्मा येतो. हालेलुया. बाबा सांगते की परमेश्वराच्या आत्म्याने हेचकेल घरी झोपला होता, तो शुष्क असल्याच्या खोऱ्यामध्ये नव्हता, उचलून नेलं तिथं. एलिया आहाबाच्या रथाच्या पुढे जाऊन थांबला. तो काय वर्ल्ड चॅम्पियन नव्हता, रनिंग मध्ये रोज पळत नव्हता एलिया, कारण की देवाचा आत्मा त्याच्यावर होता. हालेलुया. प्रियांनो, एकच सांगतो, ज्याच्यावर देवाचा आत्मा उतरला त्याने इतिहास घडवला. हालेलुया. ज्याच्यावर देवाचा आत्मा उतरला त्याने इतिहास, आणि हे निश्चित आहे, हे 100%, आणि हे कुणी बदलू शकणार. तो शमशोन एका गाढवाच्या जबडेने 1000 लोकांना मारू शकतो, जो सिंहाचे 2 तुकडे करू शकतो, जो ज्या ठिकाणी त्याचे तमाशा चालला होता, लोक त्याला नाव ठेवते, त्याची निंदा करत होते, मोठमोठे पिलर होते, ते मोठमोठे हत्तीसारखे समजले तरी चालतील. सलमोनाची सर्व ताकद निघून गेलेली आहे, कारण की त्याचे केस निघून गेले. शेवटच्या क्षणी काय म्हणला माहिती का शमशोन, प्रभू फक्त 1 तास, माझं काम झालंय, ठीक आहे, मला जायचंय, हे पण ठीक आहे, जाताना एकटं जाणार, सगळ्यांना घेऊन जाणार. हालेलुया. ठीक आहे, माझ्याकडून झाल्या चुका, पण आज सगळे पॉलिश लोक एकाच ठिकाणी गावलेत. आज काय प्रभू सोडू नको, एकच चान्स, आणि प्रभू फक्त माझ्यावर दया कर. ज्या पिलरला त्याला बांधलं होतं ना, त्या पिलरवर अख्खी बिल्डिंग उभी होती. प्रभू मला एवढंच बळ दे फक्त. बायबल सांगते की शमशोनाने पूर्ण बिल्डिंग पाडून टाकली, सगळ्या लोकांचा तिथंच नेस्तनाबूत झाला. पलिश्री लोक त्या दिवसापासून दिसले नाही. हालेलुया. हे काम होतं ज्यावेळेस देवाचा आत्मा येतो. म्हणून विचार करा प्रियांनो, तुम्हाला असं जीवन जगायचं आहे का वेगळं जीवाचं जीवन जगायचं? मला कसं जीवन जगायचं हे माझ्या हातात आहे. आज आपण दिसतोय साधारण, कसे दिसतोय, कसं चालतोय, परंतु हे आपलं जीवन नाही, हे आपलं जगणं नाहीये. परमेश्वराने तुमच्यासाठी खूप चांगलं जीवन ठेवलेलं आहे. हालेलुया. मध्ये जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. सार्वकालिक, सदा आणि सर्व काळासाठी ते जीवन असणार आहे. हालेलुया. टेम्पररी नाही, तात्पुरतं नाही, आज आहे उद्या नाही असं नाही, सर्व काळासाठी.
हालेलुया. म्हणून येशू म्हणतो पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. ही श्युअरिटी आहे, ही खात्री आहे. हालेलुया. येशू उठला म्हणून आपल्याला आशा आहे. तो पुनरुत्थित झाला म्हणून आपल्याला आशा आहे. म्हणून तो म्हणतो की पुनरुत्थान पण मीच आहे, जीवन पण मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी, कारण की त्याचा आत्मा सदा सर्व काळासाठी जिवंत राहणार आहे. हालेलुया. देवा पासल्या वचन आशीर्वाद देऊ. आपण उभं राहूया.